शोकांतिका होते बाबा. फिरून फिरून पाय पिटी झाला श्री महाराज म्हणतात. मग साधकाच्या जेवणामध्ये पायपीठ होते, पायपीठ शीन होतो शीन. आणि म्हणून असा शीन होऊ नये असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक असले पाहिजे. त्याचं नाव गुरु आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहे त्याचे ते काय आपलं मत आहे. महाराज म्हणतात राजाची कांता काय भीक मागे. अरे म्हटले कोणीतरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आणि म्हणले अमृता वहिनी कुठेतरी डाळ मागायला गेले. आता हे खरे अरे तर लक्षात घ्या. आता त्यांचे पती मुख्यमंत्री आणि पत्नी कसं पीठ मागायला गेले. महाराज म्हणतात ते शक्य नाही ना. तसं ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहे आणि मार्गदर्शक आहे त्याच्या जीवनामध्ये कुणाकडे काही सुख मागण्याची हो गरज नाही, अपेक्षा नाही. आणि म्हणून मग इकडे तिकडे दारोदारी सुख समाधान शोधत फिरावं लागत नाही. म्हणून जीवनामध्ये गुरुचं तत्व, गुरूंचा उपदेश, गुरूंची आज्ञा ही विशेष जीवाला फलदायी आहे. आणि म्हणून पाऊस असो, पाणी असो, ऊन असो, तहान असो, प्रसाद मिळो न मिळो, बुंदी मिळो न मिळो, परंतु गुरुपर्यंत गेलं पाहिजे. काही माणसं नाराज होतात बरं का. मागच्या वेळेला गेलो म्हटले आम्हाला बुंदीच उरली नाही. काय जायचं आणि काय बुंदीसाठी गेलता की दर्शनासाठी गेलता. म्हणून जीवनामध्ये गुरु कृपेसाठी गेलं पाहिजे. ही जीवनाच्या प्रवासामध्ये माणसांची अंतःकरण ही मलिन होत असतात. राग, द्वेष, काम, क्रोध ही उपजता येत असतात. ही यांना अडवण्याचं सामर्थ्य मनुष्याच्या ठिकाणी नाही बरं का. मनुष्याच्या ठिकाणी कोणी काही घरामध्ये उन्हात झालं की राग होतो, द्वेष निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो आणि मग हे अंतःकरण मलिन होतं. आणि मलिन अंतःकरणामध्ये परमात्मा वास करत नाही. हो, भागवतामध्ये भगवंत सांगतात बाबा मी त्याच ठिकाणी राहतो की ज्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. ह्याचं चित्त निर्मळ आहे. चित्त निर्मळ कसे म्हटले, चित्त जैसे गंगाजल. महाराज म्हणतात ज्याप्रमाणे गंगाजल निर्मळ आहे त्याप्रमाणे ज्याचं चित्त निर्मळ आहे येवोनी गोपाल राही तेथे परमात्मा वास करतो. मग परमात्मा वास करतो मग हे कळेल कशावर. मग चित्तामध्ये द्वेष उरत नाही, मत्सर उरत नाही, काम उरत नाही, लोभ उरत नाही. मग सोन्याचाही लोभ नाही. कुणाचं पडलेलं सोनंही घेण्याची इच्छा होत नाही. त्याचं नाव लोभ म्हणून जातो. आणि हे जाण्याकरिता साधूकडे गेलं पाहिजे. काही माणसं वेगवेगळ्या अपेक्षेने जातात. साधूकडे जाताना अपेक्षा ठेवून मला बसायला टाकलं नाही, मला पाणी विचारलं नाही, मला चहा पाजला नाही. हे रोसायचे ठिकाण नाही. हे रोसायचं घरी असतं. साधूकडे निर्मल अंतःकरणाने हो कृपा घेण्याकरिता जायचं असतं. महाराज कृपा करा, कृपा. आणि जर इथे येऊन आपल्याकडून मत्सर घडत असेल, द्वेष घडत असेल, निंदा घडत असेल बाबा हे आपले द्वेष शरणापर्यंत सुटत नाही. इथे आपल्या आश्रममध्ये हवा आपण कॅमेरे लावलेले. आता मी कुणाचं नाव सांगत नाही. आपल्या या सप्ताहामध्ये 4-2 मावल्या इथे बसले, इथे आंब्याच्या झाडाखाली इथे बसून इथलीच निंदा करत होते. आता मी कॅमेऱ्यात पाहिलं त्या कॅमेऱ्यामध्ये आवाज पण येतो. मग मी ऐकून घेतलं. म्हटलं बरं झालं मला एकट्यालाच बोललंय, सगळ्यांना नाही बोललं. म्हणून हे भान ठेवायचं, ठेवलं पाहिजे. मला राग नाही आला. मला राग आल्यावर मग मी तुमच्यासारखं हे नाही. म्हणून मला राग नाही आला. मला फक्त खेद वाटला. अरे एवढ्या तीर्थावर आलात. महाराजांनी कथेमध्ये सांगितलं वेगवेगळ्या तीर्थावर येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. आणि तीर्थावर आल्यानंतर साधूच्या भेटीकरता महत् पुण्य लागतं, खूप पुण्य लागतं. आणि आपल्याला जर सहजासहजी वेरूळ मिळत असेल, सहजासहजी 4-2 संतांचे दर्शन होत असेल तर आपलं किती निर्मल अंतःकरण असलं पाहिजे. पण आता त्या सेवेतल्याच महिला होत्या, आश्रमची सेवा करणाऱ्या. म्हणून मग मी म्हटलं आता बोलायला नको, मी नजर अंदाज करणार. पण मला सांगायचं मुद्दा असा आहे बाबा किमान इथे आल्यानंतर हे सोडा. द्वेष सोडा, राग सोडा, मत्सर सोडा, लोभ सोडा. इथे आल्यानंतर हे सोडा. काही माणसं इथेही प्रसाद झाला की पटापटा पिशा भरायला